नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जीवनात माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसा कमावला, कितीही नाव कमावलं तरी एक गोष्ट तो कधी बदलू शकत नाही, आपल्या कर्माचं फळ। कारण जीवनाचा नियम अगदी सरळ आहे, जसं कर्म कराल तसंच फळ मिळेल। आज अनेक लोकांना वाटतं की चुकीच्या मार्गाने गेलो, खोटं बोललो, दुसऱ्याला फसवलं तरी काही फरक पडत नाही। काही काळासाठी कदाचित सगळं ठीक असेल, पण जीवन शांतपणे प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतं। कोणाच्या मनाला दिलेल्या वेदना, कोणावर केलेला अन्याय, कोणाचा तोडलेला विश्वास, हे सगळं परत फिरून माणसाकडेच येतं। परमात्मा मार्गामध्ये सांगतात की आयुष्यात नेहमी विचार करून वागा, कारण प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो। जर तुम्ही दुसऱ्याला त्रास दिला, लोकांना कमी समजलं, स्वार्थासाठी नाती वापरली तर मनाची शांती हळूहळू निघून जाते। बाहेरून माणूस आनंदी दिसतो, पण आतून तो तुटत जातो। आणि जर तुम्ही चांगलं कर्म केलं, कोणाला मदत केली, संकटात साथ दिली, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं, तर त्याचं चांगुलपणाचं फळ आयुष्य योग्य वेळी परत देतं। चांगलं कर्म कधीच वाया जात नाही। आजच्या काळात माणूस खूप घाईत जगतो। पैसा, स्पर्धा, अहंकार यामध्ये माणुसकी मागे पडत चालली आहे। लोकांना पुढे जायचं आहे, पण लोकांच्या कोणाच्या भावना दुखावून, कोणाचा हक्क घेऊन पुढे जाणं हे यश नसतं। कारण चुकीच्या मार्गाने मिळालेलं सुख फार काळ टिकत नाही। जीवनात सत्य खूप महत्त्वाचं आहे। खोटं बोलून काही काळ लोकांना फसवता येतं, पण स्वतःच्या मनाला फसवता येत नाही। रात्री शांत झोप येणं, मन शांत असणं, हीच खरी श्रीमंती आहे। म्हणून कोणाचं वाईट करू नका, दुसऱ्याच्या यशावर जळू नका, कारण दुसऱ्याचं चांगलं पाहून जळणारा माणूस स्वतःचं सुख हरवून बसतो। प्रत्येकाची वेळ वेगळी असते। आज संघर्ष आहे म्हणून निराश होऊ नका। जर तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचा मार्ग स्वच्छ असेल, तर योग्य वेळ नक्की येते। शब्द सुद्धा खूप जपून वापरा, कारण माणूस जखम विसरू शकतो, पण अपमान विसरत नाही। म्हणून बोलताना संयम ठेवा। रागात घेतलेला निर्णय आणि रागात बोललेला शब्द आयुष्यभराचं नुकसान करू शकतात। आई वडिलांचा आदर करा, ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं। त्यांना दुःख देऊन कुणालाही सुख मिळत नाही। घरात शांतता असेल तर जीवन सुंदर वाटतं, आणि घरातच वेदना असतील तर बाहेरचं मोठेपण काही कामाचं राहत नाही। कधी कधी जीवन परीक्षा घेतं। मेहनत करूनही यश मिळत नाही, चांगलं वागूनही लोक चुकीचं समजतात, पण अशा वेळी चुकीचा मार्ग निवडू नका, कारण संयम आणि चांगलं कर्म शेवटी माणसाला योग्य ठिकाणी पोहोचवतं। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवन आरशासारखं आहे। तुम्ही जे द्याल तेच परत मिळेल। आदर द्याल तर आदर मिळेल, प्रेम द्याल तर प्रेम मिळेल, आणि जर फसवणूक कराल तर त्याचं दुःखही एक दिवस समोर उभं राहील। म्हणून जीवनात नेहमी चांगलं कर्म करा, मन स्वच्छ ठेवा, सत्याने जगा, कारण शेवटी माणसासोबत राहतात ती त्याची कर्म आणि त्याने कमावलेली माणसं।